बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने आज कृषि उत्पन्न बाजार समिति के उच्चाधिकारियों से मुलाकात की और मार्केट के रीडेवलपमेंट, मंडी विस्तार और उससे जुड़ी अन्य समस्याओं के समाधान पर विस्तार से चर्चा की। बैठक में मंडी के नवनियुक्त चेयरमैन के साथ ही पूर्व संचालक अशोक वालुंज, संजय पानसरे और पांडुरंग आमले समेत तमाम पदाधिकारी भी मौजूद रहे। विधायक मंदाताई मात्रे ने बैठक में कांदा बटाटा मार्केट और मसाला मार्केट के पुनर्विकास मुद्दे पर सवाल उठाते हुए उसके लिए त्वरित कार्यवाही करने का सुझाव दिया। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे ने चर्चा के बाद कहा कि 20 वर्षों से मंडी का रीडेवलपमेंट बाधित है, लेकिन अब कार्यवाहियां पूरी हो चुकी हैं और उम्मीद है कि जल्द ही इसका पुनर्विकास प्रारंभ हो सकेगा। उन्होंने सूचित किए बिना ही मसाला मार्केट के रीडेवलपमेंट के लिए पीएमसी नियुक्त करने पर नाराजगी जाहिर की। विधायक ने चेतावनी दी कि जब तक पीएमसी उन्हें जानकारी नहीं देती तब तक वे मसाला मार्केट का रीडेवलपमेंट नहीं होने देंगी। उन्होंने कांदा बटाटा मार्केट के रीडेवलपमेंट से पहले उसके लिए वैकल्पिक जगह उपलब्ध कराने पर भी जोर दिया। उन्होंने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। विषय असा है की या बाजार समितीमध्ये गेली 10 वर्ष मी येत असते। रीडेवलपमेंट हा विषय चालूच असतो, एफएसएचा विषय चालू असतो आणि आताच नवीन अध्यक्ष आलेले पाटील साहेब त्यांची भेट घ्यायची होती। सर्व डायरेक्टरांची चर्चा करून पुढची 4 महिनेच आहे ते पाटील साहेबांकडे। तर हे जे रिडेव्हलपमेंट कांदा बटाटा मार्केट गेले 20 वर्ष प्रलंबित आहे, तो काम तर आता व्हायला आलेलं आहे, पण त्याच्या अगोदरच मजल मारली ती मसाला मार्केटने। मसाला मार्केटमध्ये पीएमसी कोणाची नेमले, काय नेमलंय, विकासक बरोबर आहे की नाही ते सगळं विचारण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी मी आली होती आणि अध्यक्षांनी सगळ्यांना सांगितलं हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे। मला तर असं वाटतं की या महिन्यामध्ये कांदा बटाटा मार्केटचं संपूर्ण प्रोजेक्ट हा जर क्लिअर झाला तर लवकरात लवकर डेव्हलपमेंट सुरू होईल आणि विकासच चांगला नेमणं फार गरजेचं असतं। शेवटी अर्धवट काम सोडून जाणं गरजेचं नाही आणि ते कसे सगळी लोक भरपूर लोक आहेत, तर जेव्हा भरपूर लोक असतात तेव्हा विरोध पण भरपूर असतो आतून। प्रत्येकाचं म्हणणं असतं ते काय होऊ शकत नसतं, त्याच्यामुळे 19-20 करून विकास नेमून काम लवकर व्हावं आणि जे मसाला मार्केटचं कोण पीएमसी वगैरे आहे कोण विकासक आहे तर ते आता भेटले नाहीत। ते भेटल्यावर विचारून ते मला सांगितल्याशिवाय इथले लोकप्रतिनिधी माहिती दिल्याशिवाय पुढचं काम करू नये। मार्केटमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यास आम्ही तयारच असतो। नेहमी प्रत्येक वेळी बोलवल्यावर आम्ही येतच असतो। फ्रूट मार्केट असो, पानसरे साहेबांचं, भाजी मार्केट असो, शंकर पिंगळे साहेबांचं, सगळ्यांची माझी चर्चा होत असते। पण अध्यक्ष नवीन आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टींचा आम्ही इथे आढावा घेतलेला आहे। विकासक नेमल्यावरती यांच्या काय काय मागण्या आहेत त्या मला त्यावेळी कळतील, त्यावेळी परत आमची बैठक होईल, त्या बैठकीत केलं। आता तर मी येऊन प्राथमिक त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर आता जी पीएमसी नेमलेली आहे तो कोण विकासक आणतो का दुसरे येतात त्याच्यावर आता चर्चा झाली। आता कुठेही पाणी अडत नाही, झिरत नाही, आता सरळ पाणी चालण्याला चाललेलं आहे। सत्ता आमची आलेली आहे, लोकप्रतिनिधी म्हणून 3ऱ्यांदा मी आलेले आहे, तर कुठे पाणी अडत बिडत नाही, तर व्यवस्थित होणार। आताच मी सगळ्यांना सांगितलेलं आहे या 1 महिन्यामध्ये मला रिझल्ट पाहिजे आणि या 1 महिन्यात 2 ते 3 वेळा माझ्या परत इथे फेऱ्या होणार आहेत। अच्छे रस्ते हो, खुदो मत, अगर कुछ है तो उनको बताओ और करना है तो कैसे कर रहे हो, उनका भी बातचीत हमारा भी हो गया है और मैं देखूंगी अगले दौरे में कौन से रास्ते तोड़ रहे, क्या कर रहे। इथलं जे आयुक्तालय आहे, जे आयुक्त आहेत ती सर्व माहिती कोण कोण बांगलादेशी कोण नाही याची माहिती मिळत असते, पण काही लोक कामगार मिळत नसल्यामुळे ते लपून छपून काम करतात, हे तितकं सत्य आहे। याचं तुम्ही पाहिलं तर नवी मुंबई नाही, महाराष्ट्रात कामगारांचा जो तुटवडा आहे, जे लोक नाही मिळत, त्यामुळे अशी लोक येऊन काम करत असतात। ते होम डिपार्टमेंट आहे ते त्याच्यावर ऍक्शन घेतील। आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईमध्ये ही सगळ्यात मोठं मार्केट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। एवढ्या एकर जागेवर अनेक लोकांचा डोळा आहे, एफएस आहे त्यांचा, त्याच्यावर डोळा आहे
पवार साहेबांनी जरी मिटिंग घेतली ती पुढे काही सरकलं नाही. आदरणीय पवार साहेबांबरोबर मी स्वतः 2 ते 3 वेळा या बाबतीत चर्चा केली होती की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे कांदा बटाटा मार्केट जर उद्या कोसळलं तर तिथे मरणार कोण आहे? ते मजूर मरणार, गरीब लोक मरणार, जे माथाडी कामगार आहेत. त्याच्या अगोदर काहीतरी होणं गरजेचं आहे. सगळ्या चर्चा पवार साहेबांबरोबर माझ्या पानसरे साहेबांच्या अनेक लोकांच्या नेहमीच झालेल्या आहेत. आणि आता या चर्चा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा 14 मध्ये आले तेव्हाही त्यांच्या कानाले इथल्या मार्केटच्या समस्या, शिंदे साहेब आले त्यावेळी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडं लक्ष घाला आणि इथे काय काय कसली गरज आहे, काय करायला पाहिजे ते तुम्ही जरा बघा स्थानिक आमदार म्हणून. आणि म्हणून त्या हिशोबाने आता मी पुढाकार घेतलेला आहे. आणि इथं ज्या लोक संबंधित आहेत तेच लोक इथं हस्तक्षेप करतील, इतरांचा हस्तक्षेप इथे होऊन देणार नाही. आणि हे काम झालं पाहिजे. हे काम रोखण्यासाठी मी आलेलं नाही आहे. तर काम प्रगतीपथावर कसं गतीने आणि पाटील साहेबांच्या नेतृत्वात 2020 होऊन तर कांदा बटाट्याचं मार्केटचं काम या महिन्यात झालं तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण एक चांगलं प्रगतीचं पुढे पाऊल उचललेलं आहे असं सांगावं. सगळ्या गोष्टी तुमच्या मान्य आहेत, त्याचसाठीच मी आज इथे आलेले आहे. त्याच पद्धतीने या लोकांची मी चर्चा केलेली आहे की जरी तुमच्या मागण्या जास्त असतील तरी 50-50 किंवा 50-60 अशा दिला तरी त्या मान्य करून आपण पुढे गेलं पाहिजे. नाही विकासात कोण होतं? आता काही कांदा बटाट्यावाल्यांच्या मार्केटच्या लोकांच्या डिमांड आहेत. त्या डिमांड जर 100% पूर्ण होत नसतील तरी 80% झालं तरी आपण विकासाला पुढे गेलो. ज्यावेळी आता मी इथे आलेलं आणि मी लक्ष दिलेलं आहे त्याचा अर्थच तुम्ही समजून घेऊन जा की माननीय मुख्यमंत्र्यांनी काहीतरी मला आदेश दिले असतील, त्या हिशोबाने मी आलेली आहे. आणि त्या हिशोबाने हे काम फास्ट कसं होईल ते आम्ही पाटील साहेब आणि यांच्या नेतृत्वात करणार आहोत. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।